पाईल्स हा एक सर्वसामान्य आजार आहे जो कोणालाही होऊ शकतो. याला वैद्यकीय भाषेत मूळव्याध असे म्हणतात. मूळव्याध म्हणजे गुदद्वाराजवळ असलेला कोंब. मूळव्याध हे 2 प्रकारचे असतात. पहिला आतील मूळव्याध जो गुदद्वाराच्या आतमध्ये विकसित होतो आणि दुसरा बाहेरील मूळव्याध जो बाहेरील म्हणजेच गुदद्वाराच्या भोवतीच्या त्वचेखाली विकसित होतो. मोठ्या झालेल्या रक्तवाहिन्या म्हणजेच मूळव्याधाची कोंब त्याला म्हणतात. बहुतेक वेळा मूळव्याधाचा त्रास हा कमी प्रमाणात होत असतो जेणेकरून रुग्णाला काही लक्षणे जाणवत नाही. तर मूळव्याधाची न समजणारी लक्षणे कुठली आहेत हे लोकॅलिटींसोबत बोलतात नाशिक येथील निसर्गोपचार तज्ञ यांनी सांगितले. बघा ते काय सांगतात. बऱ्याच जणांना मूळव्याध किंवा फिशर यासारखे प्रचंड मोठ्या प्रमाणावर आजार हे सार्वत्रिक आढळतात. मात्र ज्यांना हा त्रास होतो किंवा सुरुवात होते त्यांना हा त्रास आहे हेच कळत नाही आणि ते जाऊन की त्याची जाहीर वाच्यता एकतर घरांच्याकडे पण करत नाही किंवा डॉक्टरांच्याकडे पण करत नाही. त्यामुळे हा विकार हळूहळू विकोपाला जातो आणि उग्र स्वरूप शेवटी धारण करतो. तर आपली पचन संस्था बिघडल्याची शेवटची कर्कश घंटा म्हणजे मूळव्याध किंवा फिशर आहे. आता आपण जाणून घेऊ की मूळव्याध किंवा फिशर म्हणजे काय आहे. की साधारणपणे मलत्याग केल्यानंतर की गुदद्वाराच्या ठिकाणी आग होणे, खाज होणे किंवा जळजळ होणे आणि ही जळजळ दीर्घकाळ टिकणे, हळूहळू त्याच्यामधूनच की रक्तस्राव व्हायला सुरुवात होणे, रक्ताची चिळकांडी उडणे, कधी कधी रक्त टपकताना दिसणे किंवा मनप्रवृत्ती प्रचंड कठीण होऊन की एक घासत बाहेर पडल्यानंतर एक रक्तस्राव मोठ्या प्रमाणावर होणे, ही सगळी लक्षणं मूळव्याधीची आहेत. तर मूळव्याध हा प्रत्येकाला वाटतं तसं तो त्या जागचा निश्चितपणे प्रॉब्लेम नाही, तो पचन संस्था बिघडल्याचाच प्रॉब्लेम आहे. तर ढोबळमानानं आपण मूळव्याधीचे एक 2 प्रकार बघू. एक म्हणजे रक्ती मूळव्याध आणि दुसरी म्हणजे कोरडी मूळव्याध. तर कोरड्या मूळव्याधमध्ये काय झालेलं असतं, मलप्रवृत्ती जी असते ती प्रचंड प्रमाणावर कठीण झालेली असते. हा मलत्याग करताना त्यावेळी तो मल तो गुदद्वाराला घासतो आणि त्या ठिकाणी एक रक्ताच्या चिळकांड्या सुरू होतात. तर ओली मूळव्यांमध्ये की मलप्रवृत्ती अतिशय मृदू असते पण रक्त टपकण्याचं प्रमाण मात्र जास्त असते. काही कारणं जरी असली तरी मात्र ह्या दोन्हीचे उगमस्थान मात्र निश्चितपणे आपल्या पोटामध्येच आहे. बिघडलेली पचन संस्था हे आणि एकमेव कारण आहे त्याच्या पाठीमागं. तर आपण बघूया की नेमकी कारणं काय आहेत की हा आजार होण्याची. तर वेळी अवेळी खाणं, बेकरी प्रोडक्ट खाणं, मैद्याचे पदार्थ, तळलेले पदार्थ खाणं, मसाल्याचे पदार्थ खाणं आणि अति प्रमाणात तिखट खाणं, जेवणाच्या वेळा निश्चित नसणं, ही मात्र याच्या पाठीमागची कारण आहेत. ही जर जोपर्यंत कारण आपण दूर करत नाही तोपर्यंत ही मूळव्याध बरी होत नाही, हे मात्र निश्चित. तर आयुर्वेदामध्ये अतिशय उत्तम असे ह्याच्यावर इलाज सांगितलेले आहेत. मी निसर्गोपचार तज्ञ मिलिंद पोटे आज आपल्याला ह्या मूळव्याध किंवा फिशरवर अतिशय एक रामबाण इलाज सांगणार आहे. तर आयुर्वेदामध्ये त्याचा उल्लेख आहे ताक चित्रकाचा प्रयोग म्हणून. आयुर्वेदिक दुकानामध्ये उपलब्ध असणारं चित्रक पावडर 100 ग्रॅम तुम्ही आणायचे. ही 100 ग्रॅम पैकी 10 ते 20 ग्रॅम पावडर तुम्ही एक कपभर पाण्यामध्ये मिक्स करून एका मडक्यामध्ये, एक छोट्याशा मडक्यामध्ये आतून त्याचा लेप द्यायचा आहे. हा लेप वाळल्यानंतर त्याच्यामध्ये 200 ml दूध टाकायचं आहे. तर हे या दुधाचं दुसऱ्या दिवशी दही तयार होईल. हे दही चांगलं मिक्स करून म्हणजे त्याचं थोडक्यात ताक करून एक तर रिकाम्या पोटी घोट घ्यायचं आहे किंवा दिवसभर हळूहळू हे संपवायचं आहे. तुम्ही निश्चितपणे तुम्हाला 4 ते 5 दिवसामध्ये तुमची ही बिघडलेली पचन संस्था ताळ्यावर येते म्हणजे येते आणि मूळव्याध आणि फिशरमधून तुमची सुटका होते म्हणजे होते. तर हाही प्रयोग ज्यांना शक्य नसेल त्यांनी महाराष्ट्रभर सर्वत्र उपलब्ध असणारी कडुलिंबाची पानं जी आहेत ती मुठभर घेऊन चावून सकाळी रिकाम्या पोटी खायचे. काहीच दिवसामध्ये तुमची मूळव्याध बरी होते म्हणजे होते. जरी का तुम्हाला मूळव्याध आणि फिशर आहे आणि तुम्ही इतर काही उपचार घेत असाल तरी सुद्धा रात्री झोपताना 1 चमचा हिरडा पावडर घेतल्याशिवाय मूळव्याधीची समस्या ही तुमची पाठ सोडत नाही म्हणजे नाही. निश्चितपणे तुम्हाला 1 चमचा हिरडा पावडर घेतल्यानंतर सुद्धा तुम्हाला मूळव्याधीमधून सुटका होते म्हणजे होते. जर अन्य काही कारणाने तुम्हाला हा जर त्रास जाणवत असाल तर मात्र तुम्ही तुमच्या नजीकच्या वैद्यांचा सल्ला घ्या आणि त्यानुसार तुम्ही तुमचे उपचार सुरू ठेवा. निश्चितपणे वर सांगितलेले उपचार एकत्रितपणे तुम्ही करू शकता
आणि तुमची मूळव्याधीमधून सुटका होणार म्हणजे होणार. लोकल 18 कुणाल दंडगवाड, नाशिक.